आशा भोसले यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून अनेक चुका झाल्या। मराठीत लिहिलेला अधिकृत शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्षांना व्यवस्थित वाचता आला नाही, त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली। त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्याला शोकप्रस्ताव का वाचता आला नाही याचं कारण त्यांनी सांगितलं। माझ्यासमोर आलेल्या शोकप्रस्तावाची प्रिंट अत्यंत अस्पष्ट होती, त्याचा फॉन्टही खूप लहान होता, त्यामुळे वाचताना आपल्याकडे नकळत चूक झाली, याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असं नार्वेकर म्हणाले। शोकप्रस्ताव हे केवळ अध्यक्ष वाचून दाखवणार असा आपण निर्णय घेतलेला। त्या अनुषंगाने हे शोकप्रस्ताव त्या दिवशी 12 शोकप्रस्ताव होते आणि त्याचं वाचन मी सभागृहात केलं। 12 शोकप्रस्ताव असल्यामुळे ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती। त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या। वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं। ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडनं घडली। स्वर्गीय आशाताई भोसले ह्या आणि ह्यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातली कोणतीही व्यक्ती करू शकत नाही आणि निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असं वक्तव्य करू शकत नाहीत। जे घडलं ते एका चुकीमुळे घडलेलं आहे, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये अशी मी विनंती करतो। आणि तरीही त्या भाषणाच्या वाचनाच्या वेळेला जर का राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर आता निशाणा साधलाय, पाहूया। विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही। हे नार्वेकर आहेत की युरोपमधला एक देश आहे नॉर्वे म्हणून, की नॉर्वेकर आहेत। रिक्षावाल्यांना सुद्धा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण इथे बोलतो, कायदा करतो। रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात। महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, पण त्यांनी नेमलेला विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, ताबडतोब त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे। हा मराठीचा अपमान, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेचा अपमान।